सगळ्यांना दंडवत प्रणाम. तर आज आपण बघतोय मखाना फ्राय आणि जे माझं संध्याकाळचं रुटीन असतं ना, तर ते डेली रुटीन मी तुमच्यासोबत आज शेअर करते. तर हा जो मखाना आहे ना, तो फ्राय कसा करून ठेवायचा किंवा मुलं खातात आहे असा खायचं म्हणलं ना, तर तो असा सादळलेला असतो किंवा त्याला पाहिजे तेवढी चवसुद्धा लागत नाही. तर मखाना सुरुवातीला छान असा एकदम बारीक गॅसवरती अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर 1-2 चमचे तूप घालायचं. हाताने असं चोळून बघायचं की तो कुरकुरीत झाला आहे का नाही. अगदी सहज चुरा होतो आहे तर समजायचं की तो छान असा भाजला गेला आहे. त्याच्यानंतर कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घालायचं. त्याच्यामध्ये बेसिक मसाले घालायचे जसे की हळद, धना पावडर, मीठ आणि मिरची पावडर घालायची आणि गॅस बंद करायचा आणि व्यवस्थित असा मखाना त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून मखाण्याला पूर्ण मसाला व्यवस्थित लागला पाहिजे. याच्याऐवजी तुम्ही पेरी पेरी मसाला किंवा जो मॅगी मसाला असतो तो वापरला तरीसुद्धा चालेल. पण माझ्या मुली असंच खातात म्हणून मी त्यांच्यासाठी असंच बनवते. आणि एकदा जर का तुम्ही हा थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवला ना, तर एक 3 ते 4 दिवसासाठी जास्त करून आपण असं फ्राय केलेलं वगैरे जास्त दिवस ठेवून नाही, जे खाल्लेलं चांगलं नाही वाटत. हा, काय खायचं आहे? मखाना आवडतो का? काय आवडते? हे टाकते तू बघा, हे बघ. हे व्हिडिओ घेते आई, रडू नको. हे बघ. आता जवळजवळ 3:30-4 वाजत आलेत आणि दोघी पण झोपल्यात. शिवण्यासुद्धा झोपले आणि सर्वज्ञसुद्धा झोपली. ते माझं बाळ कधी झोपत नाही बरं का, पण जरा बरं नाही तिला ना, थोडी सर्दी खोकला झाली त्याच्यामुळे झोपली आहे. हे बघा, आजारी त्याच्यामुळे झोपली ती. तर ही बाहेर सोफ्यावर झोपली, एक दुसरीला घरात बेडरूममध्ये झोपवले आणि आता या झोपल्यात तोपर्यंत माझं जे व्हिडिओचं काम आहे ना, तर ते पटकन होऊन जातं. म्हणजे मी एडिटिंग रेकॉर्डिंग हे असं असतं ना, तेव्हा ह्या झोपल्यानंतर करते किंवा मग संध्याकाळी. कारण दिवसभर यांचा इतका गोंधळ असतो ना की वेळच नसतो मला काय करायला. तर ह्या झोपल्यात आता, म्हणजे माझी बरीच बाकीची कामंसुद्धा पेंडिंग आहेत, पण त्या झोपल्यानंतर जे महत्त्वाचं काम आहे ना, तर ते काम मी अगोदर करून घेत असते. तर दळण वगैरेसुद्धा करायचं आहे मला. मी रुटीन तुमच्यासोबत शेअर करेनच. आणि आज ब्लॉगसुद्धा मी डायरेक्ट दुपारी शूट करायला सुरू केला आहे, म्हणजे सकाळचं काही जमलंच नाही आहे मला त्याच्यामुळं. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा, भेटते तुम्हाला नंतर. माझा व्हिडिओ वगैरे व्हॉईस देऊन त्याच्यानंतर तो माझा अपलोड वगैरे करून झाला होता, पण शिवण्या सर्वज्ञ अजून झोपलेल्याच होत्या. मी घेतलं होतं दळण निवडायला. आता म्हणजे दळण निवडताना मीच एवढी शांत असते का तुम्ही पण इतके शांत असता, म्हणजे एकाग्र. आपलं मन कुठं फिरून येतं काय माहिती, म्हणजे माझं तर असंच होतं बरं का. आणि हे जे आहेत ना, तर हे आमच्या घरचे शेतातले गहू आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बरीच घाण आहे. आणि ॲक्च्युली काय झालं होतं, ते गावी ना मोठ्या मशनीने केलेले गहू आहेत. तुमच्याकडे मोठ्या मशनीने करत असतील ना तर तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये खूप सारे घाण येते. त्याच्यानंतर एकदा ते छोट्या मशनीतून काढावे लागतात, पण ते काढलेले नाही आहेत. त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये जे लेणं निसणं म्हणतात किंवा सातू वगैरे असतात ना, तर ते खूप जास्त आहेत. त्याच्यामुळे ते चाळून, म्हणजे 4 किलो दळण निवडायचं असलं ना तरी मला खूप वेळ जातो याच्यामध्ये. आणि शेवटी कसं असतं, जे शेतातलं असतं ते शेतातलं, घरचं कधीच ऐकत नसतं. आणि विकतचं गहू खायची आम्हाला सवयच नाही अजिबात. त्याच्यामुळे म्हणजे पहिल्यापासूनच आम्ही खायला पुरतं जे लागतं ना, ते 1 वर्ष आड गहू करतो. म्हणजे 1 वर्ष आड केलं की ते बरोबर पुरतं. तर मी सुरुवातीला ते गव्हाच्या चाळणीने छान चाळून घेतलं, त्याला फुकून वगैरे. आता पाकडायला तर माझ्याकडे सूप नाही आहे. आणि मग नंतर ताटामध्ये टाकून व्यवस्थित निवडून घेतलं. आणि मी पीठ चाळून घेत नाही आहे, त्याच्यामुळे जे त्याच्यामधलं लेणं निसणं असतं किंवा सातू वगैरे असतं ते सगळं काढून टाकते. आता या दोघीसुद्धा उठून बसल्या होत्या, पण यांचा काय आळस जायला तयार नव्हता. शिवण्या तर खूप आळसलेली होती, कारण तिला 1-2 दिवसापासून ना ताप येतो आहे, त्याच्यामुळे ती खूपच कंटाळली आणि तिला विकनेस खूप आहे, म्हणजे ती जेवणच करत नाही आहे. हे बघा, हे माझं बाळ असं छत्री घेऊन चालते, दिसलं का बाबू? बघू मी, तू हाय कसं कुठं चालली? दळण टाकायला चालली म्हणा गिरणीत. चला दळण टाकायला चाललंय. पाऊस पडतोय, घरी कोण नसलं ना पोरं सांभाळायला, हे असे हाल होतात बघा. हे बघा, कुठे जरी चाललं, पाऊस पडो काही पण हो, बाळांच्यासोबत तरी. शिवण्याला घरी ठेवले मी, तिला मोबाईल दिलाय बघायला, बसले बघत.
आणि म्हटलं लगेच दळण टाकून येते मी. काही जरी झालं तरी ना हिला पावसात भिजायला प्रचंड आवडतं. पाऊस सुरू झाला की आई चल पावसात भिजायला असं असतं. म्हणजे छत्री घेऊन जायचं असतं असं तिचा अट्टास असतो. ही शिवण्याची आहे. मामाने शिवण्या लहान असताना तिला आणली होती, पण आता ही म्हणते की ती माझीच आहे. तर गिरणीमध्ये जाऊन मी दळण टाकून रिटर्न येणार होते. म्हटलं एका तासाभराने आणायला जाऊ, पण ते दादा बोलले की थांबा मी तुम्हाला लगेच दळण देतो. आणि नेहमी ते म्हणजे सर्व त्या माझ्यासोबत असते ना, त्यामुळे ते जास्त वेळ वेटिंग नाही ठेवत, मला लगेच दळून देतात. येताना मग थोडीशी भाजी पण आणली आणि देवासाठी फुलंसुद्धा घेऊन आली. कारण शिवण्या सर्वज्ञाला मेथीची भाजी खूप जास्त आवडते आणि बरेच दिवस झाले मी आणली पण नव्हती म्हणून. आता दुपारची जी माझी कामं होती ना तर ती बरीच होती आणि दररोज काही ना काही असतं. म्हणजे काही व्हिडिओ शूटिंग असतात, एडिटिंग असतं, मग काही नसलं तरी रेसिपीचे तरी व्हिडिओ शूट करावे लागतात शूटिंग. त्याच्यामुळे म्हणजे दिवस माझा असाच निघून जातो. असं नाही की म्हणजे दुपारचं झोपणं वगैरे हे तर म्हणजे मला आठवतच नाही की मी कधी दुपारी झोपली होती वगैरे. म्हणजे झोपत नाही आहे दुपारचं मी, दिवसभर माझी कामं चालू असतात. आता एक कपडे होते घड्या करायचे, शक्यतो मी सकाळीच करते, पण आज सकाळचं पण झालं नव्हतं मला. कधी कधी होतं असं की म्हणजे मुलं लहान असतील ना तर आपलं कुठल्याच कामाचं रुटीन राहत नाही. खूप साऱ्या गोष्टी ठरवतो, पण म्हणजे ते प्रत्येक गोष्ट पॉसिबल होईल असं अजिबात नाही. मुलं खेळत आहेत, मुलं झोपलेत, तोपर्यंत पटपट कामं करून घ्यायची असं असतं. ते जागे असले की मग त्यांच्यासोबत खेळा, त्यांना घ्या, त्यांचं खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी चालतात. त्या संध्याकाळची वेळ झाली होती आणि इथून पुढचं जे रुटीन आहे तर ते मी कंटिन्यू तुमच्यासोबत शेअर करते. की म्हणजे थोडक्यात असं नाही की दररोज माझं हेच रुटीन असतं असं नाही. म्हणजे दररोज वेगवेगळं होतं, चेंज होतं, पण मोस्ट ऑफ मी असंच करण्याचा प्रयत्न करते, तर तेच मी आज शेअर करते. संध्याकाळी बाबा घरी आले होते. बाबा घरी आल्यानंतर त्यांना काहीतरी थोडंसं स्नॅक्स खायला लागतं, म्हणून मी त्यांच्यासाठी मखाना फ्राय केला होता. म्हणजे सकाळचा तर संपला मुलींनी खाऊन, नंतर मी थोडासा केला. मग बाबांनी सर्वज्ञ ते खात होते आणि शिवण्याला अभ्यासाला बसवलं होतं. कारण ती दुपारी अभ्यास करते, मी तिचा अभ्यास दुपारी घेते, पण आज दुपारी ती झोपलेली म्हणून म्हटलं संध्याकाळी मग कर. आणि ते अभ्यास करायला अजिबात त्रास देत नाही. म्हणजे तिला सांगितलं ना का शिवण्या असं असं कर, मग ती तिचा अभ्यास करत बसते. आणि ते आता फर्स्टला आहे, म्हणजे दीड पावणे 2 महिने झालं स्कूल चालू होऊन. पण खूप छान तिचं हँडरायटिंग वगैरे आहे, म्हणजे बऱ्यापैकी येतं तिला आणि करते अभ्यास, असं काही त्रास देत नाही आहे. आणि ही सर्वज्ञ आमची बघा, जसं दीदी करते ना तसा सेम अभ्यास करायचा असतो. तर दीदी मोठा टेबल घेऊन बसले म्हणजे मला पण टेबल पाहिजे. पण हा स्टडी टेबल होता तर तिच्यावर तिला बसवलं. नंतर आम्ही चहा वगैरे घेतला आणि मग म्हटलं आता भाजी निवडून घेऊया, कारण मला यांना भाजी बनवायची होती. मग भाजी निवडत सर्वज्ञाला पण अभ्यासाला दिलं. शिवण्याचा पण मी अभ्यास घेत होते आणि माझंसुद्धा काम चालू होतं. आणि हे दररोज असंच असतं, पण दररोज भाजी निवडायची नसते, दुसरं काहीतरी काम असतं. तर यांचा अभ्यास वगैरे घेतला आणि म्हटलं आता लगेच आपण स्वयंपाकाला लागूया. आता स्वयंपाकाचं काय म्हणजे रेसिपी मी कुठल्या शूट केलेलं नाही आहे. तर मेथीची भाजी बनवली होती आणि मेथीची भाजी यांना शिवण्या सर्वज्ञाला अशीच आवडते. डाळ घातलेली भाजी त्या अजिबात खात नाहीत. फक्त लसणाची फोडणी द्यायची आणि त्याच्यामध्ये भरपूर असं शेंगदाण्याचं कूट घालायचं, अशी भाजी खातात. आणि मस्त अशी वांग्याची आमटी बनवली होती मी, आमच्याकडे आमटीच म्हणतात. आणि अशी झणझणीत आमच्या सोलापुरी पद्धतीचा जो इसूर असतो ना काळा मसाला, त्यातली भाजी आहे ही. आणि आमच्याकडे दररोज संध्याकाळी भाकरी आणि आमटी असते जेवायला आणि भात असतो. आता हे तूप आहे जे की मी सकाळी काढून ठेवलं होतं, पण अजून काय मला डब्यात भरणं झालं नाही, पण आता भरेन मी. आणि त्याच्यानंतर एकदम मस्त अशा ज्वारीच्या भाकरी, आणि भाकरीसुद्धा माझ्या छान अशा एकदम टम्म फुगतात बरं का. आणि संध्याकाळी शक्यतो आम्ही चौघं पण भाकरीच खातो. आणि मुलींना पण सवय आहे भाजी भाकरी आमटी, जे आम्ही जेवतो तेच त्या जेवतात. त्याच्यामुळे ते एक टेन्शन नसते की त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी करा किंवा त्या तिखट खात नाही आहेत असं अजिबात नाहीत. त्यांनासुद्धा तिखट लागतं आणि आम्ही संध्याकाळी चौघं पण हे जेवण जेवतो मस्त. आणि स्वयंपाक झाला की मग हे आमचं पिल्लू मला दररोज असं पसारा बाहेर आणू लागतं जेवायला. म्हणजे शिवण्या शक्यतो नाही जास्त काम करू लागत, पण सर्वज्ञ खूप काम करू लागते. कारण शिवण्याचं ना तिचं बिझी रुटीन चालू असतं की तिला वेळच नसतो. एकतर ती सकाळी लवकर उठते, 7:30ला स्कूलला जाते, त्याच्यानंतर 1:45ला स्कूल सुटते. घरी येईपर्यंत आम्हाला 2 सव्वा 2 होतात. त्याच्यानंतर तिचं थोडंसं खेळणं असतं, अभ्यास असतो. मग आता तर आजारी आहे त्यामुळे दुपारी झोपून जाते ती. मग आम्ही सगळ्यांनी मस्त असं बसून जेवण केलं. आता जेवण केल्यानंतर शिवण्याला तर झोप आली होती, औषध दिल्यानंतर ती झोपायला लागलेली. पण त्यांचं असं असतं की दोघींचं आई किंवा बाबा दोघांपैकी कोणतरी एकजण झोपायला जवळ पाहिजे, तरच त्या झोपतात. मग तिला म्हणलं तोपर्यंत सोफ्यावर झोप, मग माझं काम झालं की आपण झोपूया. तर मी झाडून वगैरे सगळं काढून घेतलं. म्हणजे सगळ्याच रूम मी संध्याकाळी एकदा पूर्ण झाडू मारून घेते, म्हणजे सकाळी फ्रेश वाटतं म्हणून. आता इतकी सारी भांडी पडली होती आणि हे जे काम आहे ना ते बायकांच्या आयुष्यातलं कधीही न संपणारं काम आहे. म्हणजे खरं सांगते सिरियसली, माझं तर तसं आहे, असं घासली की अशी भांडी पडतात.
संध्याकाळी हे सगळं क्लीन करून ठेवणंसुद्धा गरजेचं असतं, कारण परत उद्या सकाळी उठून टिफिन बनवायचे असतात. आणि सकाळी जर मग असा किचनवर पसारा बघितला ना तर काहीच काम करूशी नाही वाटत. आता किचन वगैरे माझं सगळं क्लीन झालं होतं एकदम. आणि सर्वज्ञासुद्धा झोपत होती बाबांच्या मांडीवर. अशी ती मांडीवर नाही झोपत, पण तिचं चाललं होतं, थोडीशी लाडात आली होती. आणि ही जी किचन रूम आहे ना तर ती फरशी मी दररोज संध्याकाळी पुसून घेते, कारण भांडी वगैरे घासताना पाणी बऱ्यापैकी खाली सांडतं, साबणाचे शिंतोडे उडतात आणि मग ते तसंच पायाला चिकट लागतं. म्हणून एवढी रूम आहे किचन तेवढं मी संध्याकाळी पुसून घेते. म्हणतात संध्याकाळी पुसू नये, पण पुसल्याशिवाय फ्रेश पण नाही वाटत म्हणून. आणि हे बघा माझ्या किचनचा फायनल लुक. आणि हे जे किचन आहे ना ते दररोज संध्याकाळी असंच असतं. म्हणजे झोपायला 12-1 जरी वाजले ना तरी मी हे पूर्ण क्लीन केल्याशिवाय कधीच झोपत नाही. आणि ते मलासुद्धा आवडत नाही. एकदम मस्त असं चकचकीत किचन क्लीन केल्यानंतरच मस्त सुखाची झोप लागते. जर भांडी वगैरे असतील ना तर रात्रीची सारखी अशी दचकून जाग येते की बाबा हां, म्हणजे असं होतं मला तरी, त्यामुळे मी स्वच्छ करूनच झोपते. आणि आता जे शेवटचं काम असतं ते म्हणजे शिवण्याची बॅग भरायची, कारण सकाळची शिवण्य आणि तिचे बाबा दोघंसुद्धा लवकर जातात ऑफिसला. लवकर म्हणजे 7:30 ते जास्तीत जास्त 7:35ला, कारण 7:45ला शिवण्याची स्कूल असती आणि बाबांचंसुद्धा ऑफिस लांब आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा लवकर जातात. म्हणजे आणि तुम्हाला खरं सांगू का, आम्ही जेव्हा स्कूलला होतो ना म्हणजे मी, तेव्हा मला 8वीपासून टाईम टेबल होतं. 8वीला शाळेला असताना मला वेळापत्रकानुसार दप्तर न्यावं लागायचं. आणि आता ह्यांना फर्स्टला ह्यांना टाईम टेबल आहे, इतक्या साऱ्या बुक्स नोट्सबुक द्याव्या लागतात आणि एवढ्या काही गोष्टी तिला अजून समजत नाही, त्याच्यामुळे तिची बॅग वगैरे मलाच भरावी लागते. जर बुक्स काढून दिले तर ती भरून ठेवते बॅगमध्ये. त्याच्यानंतर तिचा स्कूलचा युनिफॉर्म, बेल्ट, टाय, सॉक्स सगळं बाहेर आणून सोप्यावर ठेवून द्यायचं, म्हणजे सकाळचा गोंधळ होत नाही. आणि मग शेवटी दोघींना पण संध्याकाळी दूध प्यायला देते आणि मग त्या झोपतात. आणि कारण जेवण करून बराच वेळ झालेला असतो, त्याच्यामुळे खेळतात तोपर्यंत भूक लागते. शिवण्या आज झोपलेली होती म्हणून सर्वज्ञाला छान दूध वगैरे दिलं. आणि सकाळचं काय होतं, सर्वज्ञा झोपलेले असते, त्यामुळे जास्त बेडरूममध्ये ये जा करणं किंवा आवाज करून नाही जमत. त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत त्या संध्याकाळीच बाहेर आणून ठेवायच्या, सकाळी लागणाऱ्या आहेत त्या. आणि मस्त असं सगळं पॅक वगैरे करायचं आणि मग झोपायला जायचं. म्हणजे कधी कधी जर व्हिडिओ वगैरे एडिटिंग असलं तर इथून पुढं माझं काम खरं तर सुरू होतं बरं का. पण ठीक आहे, आता स्वप्न तर बघितल्यात म्हणजे ती पूर्ण तर करावी लागणारच, बरोबर ना. तर असं असतं माझं दररोज संध्याकाळचं डेली रुटीन. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.